नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्य प्रतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। भगवान गणेशांच्या दिव्य लीलांनी युक्त असणाऱ्या श्री गणेश पुराणाचं चिंतन आपण करतोय। महर्षी भृगु सोमकांत राजाला उपदेश करतायत। त्यामध्ये महर्षी वाचन कवींची कथा आपल्या समोर आली। वाचन कवींची पत्नी असणारी देवी मुकुंदा, त्या मुकुंदेचा रुक्मांगदाशी असणारा संग, या सगळ्याचं वर्णन आपण पाहिलं आणि त्यातून महर्षी गृत्समदांचा जन्म कसा झाला इत्यादी कथाभाग आपल्या समोर आला। याच कथेचा पुढचा विषय येतो तो रुक्मांगद, जो शापग्रस्त होऊन जंगलामध्ये जाऊन बसला होता। त्या रुक्मांगदाला कर्मधर्म संयोगाने भगवान श्री नारद भेटतात। देवर्षी नारदांचं दर्शन झालं। नारदांनी त्याला विचारलं, कोण आहेस तू, का असं जंगलात बसलेला आहे? त्यांनी सगळी कथा सांगितली। म्हणजे अशी अशी दुर्दैवी वेळ माझ्यावर आली, करू काय मी याच्यातून? देवर्षी नारद सांगतात, अरे तुला मार्ग सांगायकरताच कदाचित आता मला ही अद्वितीय घटना डोक्यात आली असेल, त्याकरताच मी कदाचित इकडून आलो असेल। संतांचं सहज येणं सुद्धा नियतीच्या एका मजेदार रचनेमध्ये समोरच्यांच्या कल्याणासाठी असतं। ती भूमिका आपल्याला सांगतायत। म्हणजे देवर्षी नारदांनी त्याला सांगितलं, तू एक काम कर, विदर्भ प्रांतामध्ये जा। त्या विदर्भ प्रांतामध्ये कदंब नावाचं क्षेत्र आहे, त्या कदंब क्षेत्रावर तू जाऊन पोहोच। तिथे जी गणेश कुंड आहे ना, त्या कुंडामध्ये स्नान केलं की तुझा हा दोष दूर होईल। का? कारण गणेश कुंड निर्माणच त्याच्यासाठी झालेलं आहे। आणि मग स्वाभाविक ती कथा सांगायला सुरुवात केली। सोमकांताला महर्षी भृगु कथा सांगतात। कोणती कथा आहे? पुन्हा आपण जे वारंवार समजून घेतोय, नुसत्या कथा नाही ऐकायच्या, कथांच्या मागचं सूत्र समजून घ्यायचंय। सुरुवातीला नुसती कथा आपल्या समोर सांगतो, मग त्याचं सूत्र आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल। कधी काळी भगवान ब्रह्मदेवांनी एक अद्वितीय कन्या निर्माण केली। अलौकिक रूप सुंदरी अशा प्रकारची ती कन्या निर्माण केली। तिचं नाव अहल्या असं ठेवलं। ही इतकी सुंदर होती की सामान्य माणूस तिच्या मागे लागला असता तर आश्चर्य नाही, देवता लागले असत्या तर आश्चर्य नाही, देवराज इंद्र तिच्यावर भाळले। इतकं अद्वितीय तिचं सौंदर्य, सगळ्यांनीच तिला मागणी घातली। आता एकाच वेळा इतक्या सगळ्यांनी मागणी घातल्यानंतर एकच कन्या सगळ्यांना तर देता येत नाही, करायचं काय? भगवान ब्रह्मदेवांनी एक अद्भुत पण घोषित केला, जो कोणी पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला ही कन्या देण्यात येईल। सगळे निघाले, ताबडतोब आपापल्या वाहनावर बसले। वेगामध्ये सगळ्यांनी प्रवास सुरू केला। सगळ्यात पुढे देवराज इंद्र होते। लवकरात लवकर पृथ्वी प्रदक्षिणा करून यायची। कुठून तरी ही बातमी पृथ्वीवर येऊन पोहोचली। आश्रमामध्ये महर्षी गौतम होते। महर्षी गौतमांच्या कानावर ही बातमी आली। त्यांनी त्यांच्या आश्रमामध्ये गाय प्रसूत होत होती, त्या अर्धप्रसूत गायीला 3 प्रदक्षिणा केल्या आणि ते थेट ब्रह्मदेवांसमोर जाऊन उभे राहिले। त्यांनी सांगितलं, शास्त्रात नियम सांगितलाय, जो कोणी अर्धप्रसूत गायीला प्रदक्षिणा करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागतं। नियमानुसार मला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागलेलं आहे, तुमच्या नियमानुसार ही कन्या मला देण्यात यावी। भगवान ब्रह्मदेव म्हणतात, बरोबर आहे, कायदेशीररित्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत। भगवान ब्रह्मदेवांनी त्या अहल्येचा गौतमांशी विवाह करून दिला आणि अत्यंत धावत पळत आलेला इंद्र केवळ त्याला पाहुणे व्हायची वेळ आली, त्याला वराडी होण्याची वेळ येऊन पोहोचली। पण डोक्यातून इंद्राच्या काही केल्या अहिल्या येईना। इंद्राने अद्वितीय विकृत विचार केला की सरळ मार्गाने नाही मिळाली तर चालेल, वाईट मार्गाने का होईना, पण मी अहिल्याचा उपभोग घेतल्याशिवाय राहणार नाही। या विचित्र विचार इंद्राच्या डोक्यात आला। कसा पूर्ण करायचा? एक दिवस महर्षी स्नानाकरता गेलेले होते। महर्षींच्या वेशात इंद्र आला असं वर्णन आहे आणि महर्षींच्या वेशात आलेल्या इंद्राने जबरदस्ती अहिल्याचा उपभोग घेतला।
तेवढ्यामध्ये दुर्दैवाने नेमके ऋषी येऊन पोहोचले इंद्राच्या. ऋषींनी ती परिस्थिती पाहिली. संतापलेल्या ऋषींनी दोघांनाही शाप दिला. अहिल्येला शाप दिला, तू पाषाण होऊन पडशील. इंद्राला शाप दिला, तुझ्या शरीराला हजारो छिद्र पडतील. दोघे जण शापग्रस्त झाले. अहल्या शिळा होऊन पडली. ती पुढे भगवान रामचंद्रांच्या चरणस्पर्शाने उद्धरली. असा कथाभाग आपल्याला रामायणात वाचायला मिळतो. इंद्राच्या शरीराला हजारो छिद्र पडले. शरीराला छिद्र पडलेला हा इंद्र आता इंद्रपदावर बसायचं कसं? कारण त्यातून सगळा पस वाहतोय, त्यातून रक्त वाहतंय, दुर्गंधी शरीराला सुटलेली आहे. असं इंद्रपदावर बसता येत नाही. म्हणून शेवटी जंगलात जाऊन पोहोचला. त्याला तिथे येऊन भगवान देवर्षी नारदांचाच पुन्हा विषय आहे. नारदांनी त्याला येऊन सांगितलं, तू गणेश उपासना कर. देवगुरु बृहस्पतींनी सांगितलं, तू गणेश उपासना कर. आणि त्या उपासनेचा परिणाम म्हणून इंद्राने गणेश उपासना केली. त्या इंद्राच्या मुक्तीकरता जे क्षेत्र निर्माण झालं, त्या क्षेत्राला सध्या आपण कदंब क्षेत्र असं म्हणतो. त्याचं अपभ्रंशित रूप कळम असं झालं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये असणारं हे अद्वितीय क्षेत्र अनेक वेगवेगळ्या अर्थाने अद्वितीय आहे. बाकी कथेवर तर मी येतोच, पण विषय निघाला म्हणून आपल्याला सांगतो. जगातले सगळे गणेश मंदिर हे जमिनीपासून उंचावर असतात. कळमच्या गणेश मंदिराचं वैशिष्ट्य आहे, कितीतरी पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. जमिनीच्या आत क्षेत्र आहे. वैशिष्ट्यपूर्ण एक गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, एक तर सगळे गणेश मंदिर उत्तराभिमुख असतात किंवा पूर्वाभिमुख असतात. चिंतामणीचं वैभव आहे. चिंतामणी एकमेव असा अद्वितीय गणेश क्षेत्रावरचा विग्रह जो दक्षिणाभिमुख आहे. एकमेव एवढ्याकरता मी म्हटलं की अत्यंत प्रचलित असणाऱ्या मोठ्या क्षेत्रांपैकीचा विषय आहे. मंदिरं आहेत तसे नाही असं नाही, पण अद्वितीय अशा प्रकारचं हे क्षेत्र दक्षिणमुखी असलेला गणेश आपल्याला पाहायला मिळतो. इंद्राच्या मनातल्या चिंता ज्या चिंतामणींनी दूर केल्या ते भगवान इथे चिंतामणी रूपामध्ये विराजमान असलेले आपल्याला पाहायला मिळतात. हा झाला कथेचा भाग. इथपर्यंतची कथा आपण नुसती ऐकली, पण मला सांगा, अशी कथा असू शकते का? कशी शक्यता आहे? किती वेगवेगळे प्रश्न आहेत लक्षात घ्या. एक तर देवराज भगवान ब्रह्मदेवांनी अशी अलौकिक कन्या निर्माण केल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी तिला मागणी घातली. हा कथेतला पहिला भाग येतो. त्यानंतर ब्रह्मदेवांनी एक अद्भुत पण घोषित केला. कोणता? जो कोणी पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला ही कन्या देण्यात येईल. मला सांगा, कुठल्या तरी बापाने आपल्या मुलीच्या लग्नाकरता जावई निवडताना हा निकष ठेवला असेल का हो? की जो कोणी पहिल्यांदा त्या गावाला, निदान पृथ्वी प्रदक्षिणा जाऊ द्या, निदान गावाला पहिले प्रदक्षिणा करून येईल. सोडून द्या, निदान एखादं क्रीडांगण, या क्रीडांगणाच्या जो पहिले 5 फेड्या मारेल त्याला मी पोरगी देईल, असं सामान्य व्यवहारातला तरी पिता कधीतरी करतो का? नाही करत. मग काय कथेला सांगायचंय? कथा वेगवेगळ्या अंगाने समजून ज्या घ्यायच्या असतात ना, त्याचं सूत्र समजून घ्या. आणि हे सूत्र किती मोठमोठ्या लोकांच्या चिंतनातून सहज येतं. या कथेचं सूत्र आमच्या समोर आलं. अद्वितीय बुद्धिमंत असणारे, नोबेल पारितोषिकाने ज्यांना पुरस्कृत करण्यात आलं, ते आपल्या भारताचं वैभव रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथांच्या साहित्यामध्ये या कथेचा गूढार्थ सापडला. कसा सापडला? त्यांनी अहल्या शब्द फोडून दाखवला आणि त्यातून आपल्याला पुढचे अर्थ समजतात. अहल्या, हल शब्द वापरला, त्याला हल्ल्या याचा अर्थ, हल शब्दाचा अर्थ नांगर, हल्ल्या शब्दाचा अर्थ नांगरलेली, आणि मग अहल्या याचा अर्थ न नांगरलेली. रवींद्रनाथ टागोर आपल्याला सांगतात, अहो ही जमिनीची कथा आहे, ही शेतीची कथा आहे. मग पुढचे अर्थ बरोबर लागत जातात. किती वेगवेगळ्या दृष्टीने लागतात लक्षात घ्या. कथा आपल्या समोर येते. अहल्या म्हणजे न नांगरलेली जमीन. आता समजून घ्या, कोणाला द्यायची? भगवान ब्रह्मदेवांनी पण सांगितलं, जो कोणी पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला. आता द्यायची पृथ्वीच आहे, द्यायची जमीनच आहे. मग पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा म्हणजे काय? प्रदक्षिणा शब्दाचा अर्थ समजून घ्या. प्रदक्षिणा शब्दात 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक, ज्याला प्रदक्षिणा करायची असते ना त्याच्याकडे कायम आपलं उजवं अंग ठेवायचं असतं. म्हणून मंदिरातली प्रदक्षिणा आठवा, तुम्हाला लक्षात येईल की भगवंताच्या या बाजूने जेव्हा आपण फिरतो तेव्हा पूर्ण फेरीमध्ये भगवान आपल्या उजव्याच अंगाला असतो. आणि उजवीकडे ठेवणे याचा अर्थ आदर देणे, सन्मान देणे, हा एक अर्थ. प्रदक्षिणा शब्दामध्ये 4ही बाजूनी फिरायचं असतं. वाक्याचा अर्थ समजून घ्या. सगळीकडून ते तत्व समजून घेणे याला प्रदक्षिणा म्हणतात. नुसत्याच मंदिराला चक्रा मारणे नाहीये, सगळीकडून समजून घेणे,
आणि आदर देणे. कशाला? पृथ्वीला, म्हणजे जमिनीला. ज्याला जमीन सगळीकडून समजेल, याचा अर्थ ज्याला जमिनीचं सगळं शास्त्र समजेल, त्याला जमीन द्यावी. जो जमिनीला म्हणजे शेतीला आदर देईल, त्याला शेती देण्यात यावी. शेतीची भूमिका आपल्या समोर सांगतायत. कोणाला दिली? वाक्यांचा पुन्हा शब्दांचे अर्थ समजून घ्या. कोणाला दिली? गौतमांना दिली. शब्दातच खरा गमतीचा भाग आहे. गौतम, गौ शब्दाचा अर्थ गाय. गायीचा मध्ये जे तम म्हणजे श्रेष्ठ, याचा अर्थ जे गो विज्ञानामध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत त्यांना गौतम असं म्हणतात. गायीच्या भरोशावर शेती चालते, ही भारताची भूमिका समजून घ्या. कृषी विज्ञान आणि गो विज्ञान यांची जी सांगड भारतीय संस्कृतीने घातलेली आहे त्याचा संबंध आहे. कारण गायीच्या शेणावर, गोमूत्रावर चालणारी शेती हा जो प्रयोग भारताचा आहे आणि जो अत्यंत महत्वाचा आहे, जो संपूर्ण संपवला नंतरच्या काळात, त्याच काळात नाही त्याही काळात संपवलेला आहे. त्याचे सूत्र आपल्या समोर या कथेमध्ये मांडलेत. गौतमांना द्यायची. या गौतमांच्या अद्वितीय शेतीचं वर्णन आपल्याला मुद्गल पुराणात पाहायला मिळतं. मुद्गल पुराणकार वर्णन करतात, गौतम एका दिवसाची शेती करायचे. म्हणजे संध्याकाळी नांगरलेल्या जमिनीत पेरणी करायचे, सकाळी पीक कापणीला आलेलं असायचं, दुपारी त्याची कापणी केली जायची, संध्याकाळी नांगरलेली जमीन पुन्हा पेरणी करता तयार असायची. वाक्य अजब वाटेल आपल्याला, धक्कादायक वाटेल, पण लक्षात ठेवा, पुराणांनी सांगितलेल्या या कोणत्याही कल्पना भाकड म्हणून उडवून लावू नका. का? कारण समजून घ्या, 25-30 वर्षापूर्वी ज्या गोष्टी आपल्याला कळत नव्हत्या ना, आज विज्ञानाने प्रत्यक्षतेच्या सहज शक्यतेच्या पातळीत आणून ठेवलेल्या आहेत. म्हणजे काय? उदाहरण देतो, लक्षात येईल. 3 पिढ्या जुन्या लोकांपर्यंत जा, फार मागे जायची गरज नाही. आपल्या घरात आपले आजोबा असतील तर त्यांना विचारा. त्यांच्या काळात वाक्य होतं, आंब्याचं झाड आजोबांनी लावायचं आणि नातवानी फळं खायचे. का? कारण तेवढा काळ लागायचा. आंब्याला फळ येण्याकरता 3 पिढ्यांचा वेळ गेलेला असायचा. ही त्या काळातली परिस्थिती होती. आज परिस्थिती काय आहे? आज परिस्थिती आहे 5व्या वर्षी सुद्धा ते झाड फळ द्यायला तयार आहे. आपणच लावलेले झाड 2-3 वेळा लावून त्याचे फळ आपण खाऊ शकतो. या शक्यतेवर विज्ञानाने आज आणून ठेवलंय. लक्षात घ्या, अधिक प्रगती विज्ञानाची जशी जशी होत जाईल ना, एका दिवसाची शेती सुद्धा होऊ शकेल. समजून घ्या. म्हणून या कथा भाकड कथा नाहीयेत, या कथा काहीतरी विचित्र नाहीयेत. त्या काळात त्यांनी तसं विज्ञान विकसित केलेलं होतं, ते गायीच्या आधारावर केलं होतं, म्हणून त्यांना गौतम असं म्हणतात. पण पंचायत असते, कोणतीही चांगली गोष्ट केली ना की समाजातल्या अनेकांना पाहवत नाही, म्हणून एक पूर्ण वेगळी कथा या पुराणात इथं नाही आलेली. पण सगळे एकत्र करावे लागतील, तेव्हा आपल्याला त्यांचे अर्थ कळतील. गोदावरीच्या निर्मितीची कथा आहे. कशी आहे? हे महर्षी गौतम आपल्या शेतामध्ये काम करत होते. एक अत्यंत मरतुकडी गाय यांच्या विरोधकांनी मुद्दाम पाठवली. यांनी त्या गायीला धक्का मारायचं निमित्त झालं, ती गाय झाड खातीये म्हणून तिला बाजूला करायचं निमित्त झालं आणि ती गाय मेली. जशी मेली गाय, सगळ्यांनी आरडाओरड सुरू केली, गौतमांनी गोहत्या केली, गौतमांनी गोहत्या केली. कारण गौतमांच्या या एका दिवसाच्या शेतीच्या भरोशावर जे हजारो लोक जगत होते, ते गौतमांचा जय जयकार करत होते. ते ज्यांना पाहवत नव्हतं ना, त्या नालायकांनी केलेली ही कृती होती. एक भाकड गाय, एक मरतुकडी गाय मुद्दाम शेतात पाठवली, ती मेली. त्याच्यावर गोहत्येच्या पातकाचा विषय आणला. शास्त्र समजून घ्या, जी भाकड समजतो आपण, जी मरतुकडी समजतो, ती गाय जरी मेली ना तरी शेतीचं नुकसान होतं. हा त्यातला भाव समजून घ्या. ती गाय इतर वेळा दूध कदाचित देत नसेल, पण ती शेण जे देते, गोमूत्र जे देते, त्याच्या भरोशावर शेती चालत असते. हे सूत्र आपल्या समोर सांगायचंय. गोहत्येचं पाप लागलं. गोहत्येचं पाप लागलेले गौतम शेतातून दूर गेले, शेतापासून लांब गेले. मग त्यांना नाईलाज झाला त्यांचा. त्यांनी तपश्चर्या सुरू केली. कुठे? त्र्यंबकेश्वर क्षेत्राचा विषय मग आपल्या समोर पाहायला मिळतो. तिथे त्या गौतमांना त्या गोहत्येच्या पातकातून मुक्त करण्यासाठी भगवान शंकरांनी गोदावरी निर्मिती केली. त्या गोदावरी निर्मितीची कथा ऐका, म्हणजे मग आपल्याला इथले सगळे धागे एकत्र करता येतील. त्या गोदावरीचा विषय आपल्या समोर आला. का?
का? कारण गोहत्येच्या पातकातून मुक्त करण्यासाठी. इथं पातकाचा विषय नुसता समजून नका घेऊ, गायीपासून दूर होणे हीच वाईट गोष्ट आहे. अशा अवस्थेत काय झालं? अशा अवस्थेत गौतम त्या शेतीपासून दूर गेले. शेतकरी शेतीपासून तुटला, त्याला शेती चुकीची वाटायला लागली, त्याला शेती कुठेतरी न फायद्याची वाटायला लागली. ही रचना निर्माण केली गेली. कोणी निर्माण केली? लक्षात घ्या, त्याच्या मागे इंद्र आहे. कारण ऋषी आश्रमातून बाहेर गेल्याशिवाय इंद्राला तिथं येता येत नाही. इंद्र कोण आहे? आता व्यवस्थित समजून घ्या कथेतला पुढचा भाग. इंद्र हा देवांचा राजा आहे. त्यातला देवांचा भाग सोडून द्या, राजा आहे. आणि राजा याचा अर्थ सत्ताधीश आहे. राजा याचा अर्थ पैसेवाला आहे. राजा याचा अर्थ कुठेतरी ज्याच्या हातात सगळ्या शक्यता असतात, शक्ती असतात, तशा प्रकारचा आहे. जमीनदार आहे. त्याला सगळी जमीन आपल्या जवळ असावी वाटते. राजा कोणताही असो, त्या राजाला सगळी जमीन आपली असावी असं वाटतं. मग त्या जमिनीला जर ताब्यात घ्यायचं असेल तर उपाय काय? त्याचं उत्तर आहे ऋषी दूर गेले पाहिजे. ऋषी दूर जाणे या वाक्याचा अर्थच आहे शेतकऱ्याला शेती परवडेने अशी झाली पाहिजे. मग एकदा तशी केली की सत्ता आपल्या ताब्यात घेता येते, शेती आपल्या ताब्यात घेता येते, आणि ताब्यात घेतली की तिच्यावर जबरदस्ती करता येते. कोणती? व्यवस्थित समजून घ्या. रासायनिक द्रव्यांच्या माऱ्यातून त्या शेतीतून एकाच्या ऐवजी 3-3 पिकं काढणे, यालाच तिच्यावर केलेला जबरदस्तीचा विषय असं म्हणतात. याला अहिल्यावर केलेला अत्याचार बलात्कार असं म्हटलं. कारण त्या शेतीतून वर्षातून फार फार तर 2 पिकं निघायला पाहिजे. रासायनिक द्रव्याचा मारा करू करू असंख्य पिकं जेव्हा काढल्या जातात किंवा सातत्याने तिचा वापर जेव्हा केला जातो, परिणाम काय होतो? परिणाम आपल्याला कथेने सांगितला, अहल्या दगड होते. कारण व्यवस्थित लक्षात घ्या, कथा जर नुसती पाहिली तर आपल्याला हे सूत्र लक्षात येणार नाही. कारण कथेमध्ये इंद्र येऊन पोहोचला, आपल्याला माहिती आहे. इंद्र गौतमांच्या वेशात आला. मला सांगा, अहिल्याची काय चूक आहे? तिची काही चूक नाही. ती तर गौतम समजतीये. उलट ती म्हणतीये हा वेळ नाही, हा काळ नाहीये, तुम्ही अशा वेळा कसे काय परत आले, स्नानसंध्येचा वेळ सोडून वापस कसे आले? ती नको म्हणत असताना सुद्धा इंद्र तिच्यावर जबरदस्ती करतो. तिच्या दृष्टीने इंद्राने जबरदस्ती केलीच नाहीये, कारण तिच्या दृष्टीने तर प्रत्यक्ष गौतमच तिचे पती तिथे येऊन पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे तिची चूकच काही नाही. इंद्राला शाप झाला समजू शकतो, गौतमांनी अहल्येला शाप का दिला? त्याचं उत्तर आहे, नुसती अहल्या नावाची स्त्रीची कथा नाही, त्या शेतीलाही शाप मिळतो. ती शेती बंजर होते, पांढरी पडणे ज्याला सध्याच्या भाषेत आपण म्हणतो, तशी त्या शेतीची अवस्था होते. कारण मग तिच्यात नापिकी निर्माण होते. रासायनिक खतांनी प्रचंड पिकं सुरुवातीच्या काळात निघाले. आता परिस्थिती अशी वाईट येऊन पोहोचली आहे, किती खतं टाका पीकच निघत नाही. का? कारण त्यातला कसच संपला. ही जी रचना आहे ती कस कुठून मिळेल? तो गोविज्ञानातूनच मिळणार आहे. लक्षात घ्या, तो कस रासायनिक द्रव्यातून येणार नाहीये. त्याकरता शेतामध्ये शेणखतच टाकलं पाहिजे, गोमूत्राचाच उपयोग केला पाहिजे. हे कथा आपल्याला सांगते, ते कृषी विज्ञान आपल्याला सांगते, ते गोविज्ञान आपल्याला कथेच्या माध्यमातून सांगितलंय. ते न समजून घेतलेली कथा आपल्याला सांगते शेती बंजर होऊन जाते. मग काय व्हावं लागतं? त्याचं उत्तर आहे, भगवान रामचंद्रांचे चरण स्पर्श झाला ना की मग ती शेती उद्धरते. याचा अर्थ धर्माच्या पद्धतीने वागणारा गोरक्षक अशा प्रकारचा राजा जेव्हा मिळतो आणि तो जेव्हा गोविज्ञान पुन्हा रुजवतो, कारण भगवान रामचंद्र त्याचं प्रतीक आहे. त्या पद्धतीच्या रामाचे पाय लागले. इथं राम नावाच्या एका व्यक्तीने त्या एका पाषाणाला पाय लावण्याचा विषय नाही. कारण व्यवस्थित लक्षात घ्या, जेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं ही गौतम पत्नी अहिल्या आहे, मला सांगा, भले पाषाण रूपात झाली असेल, भले शाप रूपात आली असेल, ती ऋषी पत्नी आहे म्हटल्यानंतर भगवान रामचंद्र वंदन करतील की पाय लावतील? पाय नाही लावणार. लक्षात घ्या, वंदनाचा विषय आहे ऋषी पत्नी. इथे पाय लागणे शब्दाचा अर्थच आहे अशा राजाचा स्पर्श झाला. तो राजा त्या गादीवर जेव्हा आला, सत्तेवर आला, त्या शेतीवर आला, तेव्हा त्या शेतीचा उद्धार झाला. पण इकडं मात्र अवस्था कोणाची? इंद्राची. असा जबरदस्ती जो त्या शेतीवर करतो ना, त्या सगळ्या शेतकऱ्यांचं, त्या सगळ्या जनतेचं नुकसान होतं.
कोणतं? शरीराला हजारो छिद्र पडतात. मग आपल्यामध्ये जे रोग आज येऊन पोहोचलेत ना, त्याचं कारण ते आहे, लक्षात घ्या. निकस अन्न, रासायनिक द्रव्यांचे प्रचंड फवारण्या केलेलं, प्रचंड त्याला रासायनिक खतं टाकलेलं अन्न आपण खातोय. म्हणून आपली शरीराची रचना अशी विचित्र झालेली आपल्याला पाहायला मिळते. अंगात शक्ती नसलेलं, सत्व नसलेली जी लोक आपल्याला पाहायला मिळतात किंवा असंख्य वाढलेले रोग पाहायला मिळतात, ते त्यातून आलेले आहेत. हे सूत्र समजून घ्या. म्हणून गो विज्ञानाचं महत्व या कथांच्या निमित्ताने आपल्याला समजलं पाहिजे. गायीच्या शेणाच्याच भरोशावर होणारी शेती आपल्याला यातून सांगायची आहे. ते सूत्र सांगितलं. त्या इंद्राला सांगण्यात आलं, तू विदर्भात जा, तिथे जाऊन आता हे कर. मग मोरयाचं उपासना वगैरे हा सगळा जो भाग आहे तो पौराणिक सांगण्याचा विषय असतो. तिथे इंद्र जाऊन पोहोचला. इंद्राने तपश्चर्या केली. मोरया प्रसन्न झाले. मोरयाने आपल्या अंकुशाने तीर्थ निर्माण केलं. त्याच्यात इंद्राने स्नान केलं. इंद्र रोगमुक्त झाला. वाक्याचा अर्थ समजून घ्या. त्याला विदर्भात रोगमुक्ती मिळाली. का विदर्भात मिळाली? तो शब्द व्यवस्थित समजून घ्या. उपसर्ग लावलाय दर्भ नावाच्या शब्दाला. दर्भ शब्दाचा अर्थ एक विशिष्ट प्रकारचं गवत. हे जर एकदा शेतात लागलं ना, जसं सध्या आपण गाजर गवत पाहतो पहा, दर्भ एकदा शेतात लागले की दुसरं काहीच लागत नाही. जिथून विदर्भ झाले याचा अर्थ दर्भ सगळे निघून गेले. याचा अर्थ जिथली सगळी शेती इंच इंच शेतीच्या योग्यतेची जिथली भूमी होती किंवा वनाची आच्छादित जिथली भूमी होती त्याला विदर्भ म्हणत होते. कारण गो विज्ञानाच्या आधारे इथली शेती चालत होती. ते गो विज्ञान तुटलं. म्हणून ज्या विदर्भाच्या या कथा आहेत त्या विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. हे दुर्दैव आहे. कारण आपण या पुराण कथांना केवळ भाकड समजत गेलो आणि यांच्या मागचं रहस्य न समजून घेता या पुराणांपासून दूर गेलो. आपल्याला पुन्हा त्याच मार्गावर जावं लागणार आहे. हे या निमित्ताने समजून घ्यायचं आहे. तिथे इंद्राला मुक्ती मिळाली. ही सगळी कथा देवर्षी नारद रुक्मांगदाला सांगतात आणि सांगतात तू तिथे जाऊन पोहोच. या क्षेत्राचं एक अद्वितीय वैभव सांगितलं. रुक्मांगद इथे आला. त्यांनी क्षेत्रात स्नान केलं. तो मुक्त झाला. तो मुक्त झाल्याचं वैशिष्ट्य नाही. तो म्हणाला मी माझ्या आई वडिलांशिवाय कोणत्याही गोष्टीचा आनंद घेतला नाही. त्यांना सोडून मी कसा मुक्तीला जाऊ. देवदूत गणेश दूत आले होते त्याला घ्यायकरता. त्यांनी सांगितलं तू आई वडिलांच्या नावाने या कुंडात स्नान कर, तेही मुक्त होतील. वैशिष्ट्य सांगितलं या कुंडाचं. बाकी जागी आपण स्नान केलं तर आपण मुक्त होतो. इथे ज्यांच्या नावाने स्नान केलं ते सुद्धा मुक्त होतात. त्यातला भाव लक्षात घ्या. इतकं महत्वाचं असलेलं क्षेत्र, ते क्षेत्र, त्याच्यावर भगवान चिंतामणी आजही आपल्या चिंता दूर करण्यासाठी विराजमान आहेत. त्यांना वंदन करून आज थांबू. जय गजानन. गणेश भक्तांनो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जय गणेश.